विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे। राज्याच्या जनतेने महायुतीला सर्वाधिक पसंती देत 230 जागांवर निवडून दिला आहे। यामुळे महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येईल हे निश्चित आहे। पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याबाबतचा सस्पेन्स अजून थांबलेला नाही। महायुतीने एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली। मुख्यमंत्री पदाबाबतचा चेहरा कोण असेल याचा गाजावाजा महायुतीकडून केला गेला नाही। आता महायुती जिंकून आली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री पदावर राहतील की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बढती होऊन ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील असा प्रश्न निर्माण झाला आहे। या सगळ्या घडामोडींदरम्यान आता शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जात आहे। विशेष म्हणजे शिवसेनेमधील काहींनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री का व्हावेत यासाठी मोठी कारणं दिली आहेत। तर जाणून घेऊयात कोणती कारणं आहेत। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। शिवसेनेनुसार शिंदेंना मुख्यमंत्री का करावं याचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत तर ठाकरे गटाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधायला सोपी संधी मिळेल। भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यासाठी शिवसेनेचं नाव आणि चिन्हाचा वापर केला आणि सत्ता येताच शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला केलं असा आरोप ठाकरे गटाकडून केला जाऊ शकतो। ठाकरे गट आणि महाविकास आघाडी महायुतीच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत महाराष्ट्र विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतील असं शिंदे गटाला वाटत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शिवसेनेनुसार शिंदेंना मुख्यमंत्री का करावं याचं दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे देखील महायुतीला राज्यात बहुमत मिळालं आहे। त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहिल्यास महायुती सुशासनाची छवी आणखी मजबूत होईल आणि योजनांचा प्रभाव आणखी प्रभावीपणे पडेल। शिवसेनेनुसार शिंदेंना मुख्यमंत्री का करावं याचं तिसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत असताना त्यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन करण्यात यश मिळविलं। एक मराठा नेता मुख्यमंत्री राहिल्यास जातीवाद करणाऱ्यांना थारा राहणार नाही, कारण शिंदे यांनी ओबीसी समाजाला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे। शिवसेनेनुसार शिंदेंना मुख्यमंत्री का करावं याचं चौथं कारण म्हणजे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। पुढच्या 2 ते 3 वर्षात संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील। सरकारचा चेहरा बदलल्यास पुन्हा एकदा आधीच्या नेतृत्वासोबत तुलना केली जाईल। त्यामुळे सध्या ज्यामुळे निवडणूक जिंकली आहे तो झोन त्यावेळी कायम राहणार नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहिले तर तो झोन कायम सुरूही राहील। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फायदा होईल। शिवसेनेनुसार शिंदेंना मुख्यमंत्री का करावं याचं पाचवं कारण म्हणजे निवडणुकीच्या प्रत्येक सर्वेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय चेहरा राहिले आहेत। सर्व जाती धर्माच्या नागरिकांसोबत एकनाथ शिंदे यांचा सलोखा राहिला। त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मानच केला। त्यामुळे युतीचा कार्यकाळ हा चांगलाच ठरला आणि ऐतिहासिक बहुमत देत निवडून आणलं। एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील 3ही घटक पक्षांना मॅनेज करून त्यांच्या नेतृत्व कौशल्याचं गुण दाखवून दिला। मात्र तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।